खूप आनंदी आहे की ज्या तऱ्हेने एक उत्साहाचं वातावरण पूर्ण मला दिसतंय या जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण मुंबईमध्ये. मला यावेळी पूर्ण विश्वास आहे की 6च्या 6 सीटा महाविकास आघाडीच्या आम्ही जिंकणार आणि बहुमताने त्या ठिकाणी आम्हाला जे आहे ते करण्याचं मिळणार. त्यामुळे एक उत्साह आहे. लोकांना माहिती आहे की यावेळेचं इलेक्शन हे खूप महत्त्वाचं इलेक्शन आहे. देशाच्या संविधानाचं रक्षण करायचं आहे, लोकशाहीचं करायचं आणि महाराष्ट्राची उच्च असलेली परंपरेचं रक्षण करून गद्दारांना त्यांची जागा दाखवायची. लोक विसरलेले नाही आहेत की ज्या तऱ्हेने पक्ष तोडले आहे. आज एक मोठ्या प्रमाणामध्ये ही पण आहे की तुम्ही एक प्रॉमिस केलं होतं पण तुम्ही केलं सगळं वेगळंच. तुम्ही प्रॉमिस केलं होतं 15 लाख आम्ही महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, तुम्ही काळं धन घेऊन येऊ, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी खूप सारे तुम्ही वादे केले होते. पण दुर्दैवाने बघितलं की रेल्वे गेल्या, बँका गेल्या, एअरपोर्ट गेले, कोळशाची खाणी गेल्या, सगळं एका माणसाला चाललेलं आहे. आणि आता त्यांच्याच बाबतीमध्ये आमच्यावरती आरोप करतात. तर खरं तुमच्याकडे जसं मी मगाशी म्हटलं की ईडी, सीडी, CBI काय तुमचं अजून बाकी, इन्कम टॅक्स, हे तुमच्या घरातच बसलेले असतात. त्यांना सांगा ना चौकशी करायला. पहिल्यांदा मी बघते की देशाच्या पंतप्रधानांचं भाषण हे खरं तर इतकं म्हणजे दिशाभूल करणारं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्वांना माहिती आहे की 600च्या वरून 2 नंबरपर्यंत 10 वर्षात कसे काय आले. कोणी यांना प्रोजेक्ट दिले, कोणी यांच्यासाठी योजना बदलल्या, कोणी यांच्यासाठी रूल बदलले. प्रत्येकाला एकच एअरपोर्ट देण्याचा निर्णय आहे कारण त्या ठिकाणी सिक्युरिटीचा सवाल असतो. पण यांच्यासाठी कोणी नियम बदलले, कॅगने त्याच्यामध्ये रिपोर्टमध्ये काढलेले आहे, त्याच्यावर काय कारवाई झाली हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे कोण काम करते अडाणी अंबानीचं हे सगळ्यासाठी जाहीर आहे. आपकी बार 400 बार हे त्यांचा दाखला होता. आता मात्र चित्र वेगळे त्यांना वाटतं. नाही, मी तर सुरुवातीला पहिलं वाक्य बोलले थोडे साऊथ में साफ नॉर्थ में हाफ कहाँ से आएंगे साऊथ 400 पार कुठेच येणार नाही आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते की हे जे सगळं चाललेलं आहे ना, याच्यामध्ये बोलत आहेत ते सातत्याने, हे कुठेही जातीयतेचं वातावरण होणार नाही. सामाजिक सलोखा राहील, महाराष्ट्र आणि भारत एक राहील. आणि यावेळच्या इलेक्शनमध्ये तुम्ही 22-23 लोकांना जे करोडपती बनवण्याचं काम केलं, अब्जोपती बनवण्याचं, आम्ही सगळ्या कुटुंबातल्या महिलांना लाखपती बनवण्याचं काम. महानंदा गुजरातला मदर डेअरीला ट्रान्सफर केलेला आहे. त्याच्या बाबतीत लढाई लढण्याचं काम मी करते. त्याच्या जमिनीच्या बाबतीत पण करते कारण तिथं पण एक मिनी BKC करण्याचा प्लॅन आहे. आमचं म्हणणं तिथे गार्डन झालं पाहिजे.